माजी नगराध्यक्षांचं बोलणं ऐकलं. माझ्या मते आपल्या काही पत्रकार मंडळी आहेत या ठिकाणी, त्यांची मुलाखत मी पाहिली. त्यावेळेस त्यांनी मुलाखतीत सांगितलं की 2.5-3 वर्ष आमचे कोरोना काळात गेले आणि पुढचे 2.5 वर्ष आमच्या अविश्वासात गेले. मला सांगा, तुम्हाला जर आम्ही संधी दिली होती, या शहराने संधी दिली होती, या जनतेने संधी दिली होती, या जनतेसाठी जर तुम्ही 5 वर्षात साधं एक काम करू शकला नाही आणि आम्ही जो काही निधी आणणार त्या निधीमध्ये स्वतःचा स्वार्थ पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही कामं सुरू होऊन दिली नाही. आम्हाला ही सगळी कामं हे पालिकेवरनं पीडब्ल्यूडी एजन्सीकडे घेऊन जावे लागली. हे दुर्दैव या श्रीगोंदा शहराचं झालेलं आहे. आज श्रीगोंद्याचा विस्तार होत चाललेला आहे. आज अनेक जण म्हणतात, म्हणजे यांचीच सत्ता होती, हेच म्हणतात धुळीचं शहर झाले, हेच मास्क घालून फिरतात. मला कधी कधी प्रश्न वाटतो की धुळीच्या भीतीने मास्क घालून फिरतात का स्वतःचा वास कोणाला जाईल म्हणून मास्क घालून फिरतात? याचं कुठेतरी आता आत्मपरीक्षण आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे कुठे घेऊन चाललात आमच्या तरुण पिढीला? 9 कोटीचे एक क्रीडांगण मोठं त्या ठिकाणी उभं राहणार आहे. हे राहत असताना आम्ही कोणताही गाजावाजा यासाठी करत नाही, कारण पुढच्यांना विकास दिसत नाही, पुढच्यांना फक्त मलाही दिसते की काय आहे, कोणतं काम आहे. काम आल्यानंतर तिथं फक्त कामावर होतात की आपल्याला त्यात काय मिळणार आहे, माझ्या वाट्याला काय येतंय, जनतेला काय येतंय याच्यात रस नाही. हे इतकी वाईट उदाहरणं या शहराने पाहिलेली आहेत, इतके वाईट कामं या शहराने पाहिलेली आहेत. म्हणजे आम्ही सुद्धा अडचणीचा काळ पाहिला आणि अडचणीचा काळ असताना मी ज्यावेळेस घोडेगाव रस्त्याने जायचो त्या ठिकाणचे डिवायडर जर कोणी पाहिले नसतील तर एकदा पाहून या. यांच्याच कार्यकाळात झालेले आहेत. म्हणजे उन्हामध्ये जर बर्फ ठेवला तर बर्फ वितळतो, पण कॉन्क्रीटचे डिवायडर हे वितळू शकतात. याचं उदाहरण मी पहिल्यांदा त्या ठिकाणी पाहिलेले. विरघळायला लागलेत, माती त्यातनं सिमेंट निघून गेलंय, माती निघून गेली आहे, थोडीफार त्या ठिकाणी खडी वाळू राहिलेली आहे. लाजगाजे एखादा ट्रॅक्टरवाला नुसता घासला तरी सुद्धा तो फुटतोय. ही अवस्था विकास कामांची झालेली आहे. आणि हेच आपल्याला म्हणतात की विरोधकच आपल्यावरती टीका करतात. माझी खरं तर कळकळीची विनंती आहे, म्हणजे आज अनेक ज्येष्ठ नेते आहेत ज्यांच्यावरती ह्यांनी कार्यक्रम केला. म्हणजे मागच्या पंचवार्षिकला ज्यांनी आमच्या बरोबर ते इमानदार राहिले नाही, ज्यांनी मागच्या पंचवार्षिकला यांना साथ दिली त्या नेतृत्वाबरोबर हे इमानदार राहिले नाही. आपल्याला श्रीगोंद्याच्या जनतेला हे सांगून द्यावं लागेल, जर हे नेते मंडळींबरोबर इमानदार राहत नसेल तर जनतेबरोबर कधी इमानदार राहणार आहेत, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक जनतेला आपल्याला विचारावं लागणार आहे. त्यावरचे आहेत त्यांचा बंदोबस्त आपल्याला करावा लागणार आहे. तेव्हा आपण सर्वजण मिळून कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कार्य बरेच आहे, पुढे जायचंय, पण ज्यांनी जे कोणी लग्नाला जातील तिथं सुद्धा प्रचार सोडायचा नाही. वैतागले पाहिजे मतदार, म्हणले पाहिजे